आपण पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि वचन 22 याच्यामध्ये शल्मोन राजा याची कारकीर्द आपण पाहत आहोत. त्याने जी परमेश्वराच्या ठाई जो विश्वास दाखवलेला आहे, त्याचे जे वडील होता दावीद राजा, त्या दावीद राजाला परमेश्वराने सांगितलं होतं की मंदिर बांधायचं काम तर तू करू नकोस, तर तुझा मुलगा असेल किंवा तुझा पुत्र असेल तर तो माझं मंदिर बांधेल. आणि शल्मोन राजाने देवावर विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराने देखील शल्मोनाला बहुत प्रकारे आशीर्वादित केलेले आहे. आणि ज्यावेळेस मंदिर बांधून झालेलं आहे, पवित्र देवाचा कराराचा कोष त्या मंदिरामध्ये नेण्यात आलेला आहे आणि शल्मोन राजा त्या मंदिरासमोर उभा राहिलेला आहे आणि त्याने आकाशाकडे हात पसरलेला आहे, आकाशाकडे हात वर केलेला आहे आणि तो परमेश्वराला काहीतरी मागत आहे प्रार्थनेच्या द्वारे त्या इस्रायल लोकांसाठी, त्यांच्या मंडळीसाठी. आणि आज ती प्रार्थना देखील आज आपल्यासाठी देखील आशीर्वादित व्हावी त्या वचनाच्या द्वारे. म्हणून आपण ती वचनं काय होती, तो काय बोलला होता देवाबरोबर, आपण ते आज बघणार आहोत. तर पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि वचन 22 आपण वाचत आहोत. शल्मोनाने इस्रायेलाच्या सर्व मंडळी देखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरिले. तो म्हणाला, हे परमेश्वरा, इस्रायेलाच्या देवा, वर आकाशात अथवा खाली पृथ्वीवर तुझ्या समान कोणी देव नाही, जे तुझे सेवक जीवे भावे तुझ्या समोर वर्ततात. त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार व दयेने वर्ततोस. जे वचन तू आपला सेवक माझा बाप दावीद यास दिले, ते तू पाळिले आहे. जे तू आपल्या मुखाने बोललास, ते तू आपल्या हाताने पुरे केले आहे. अशी आज वस्तुस्थिती आहे. तर आता हे इस्रायेलाच्या देवा परमेश्वरा, तुझा सेवक माझा बाप दावीद यास तू असे वचन दिले होते की तू मजसमोर वागत आलास त्याप्रमाणे तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची खबरदारी घेतील व माझ्या समक्ष इस्रायेलाच्या राजासनावर बसणाऱ्या तुझ्या कुळांतल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही. त्यांस दिलेले हे वचन तू पुरे कर. तर आता हे इस्रायेलाच्या देवा, तू जे वचन तुझा सेवक माझा बाप दावीद यास दिले होते ते प्रतीतीस येऊ दे. देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यांत तुझा समावेश होणे नाही. तर हे मंदिर मी बांधिले आहे, यान तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे विनंतीकडे लक्ष दे. आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझ्याकडे प्रार्थना करीत आहे. तिच्याकडे कान दे. माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटले, त्या ह्या स्थलाकडे, या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थलाकडे तोंड करून करीत आहे, ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राയേल या स्थलाकडे तोंड करून विनवणी करीतील, तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा अपराध केल्यामुळे त्यास शपथ घ्यावयास लाविली आणि ती या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर आणि त्याप्रमाणे घडवून आण. आपल्या लोकांचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव आणि ज्यांचे कर्म त्यांच्या माथी येऊ दे. निर्दोषास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास फळ दे. तुझे लोक इस्राയേल यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूंपुढे त्यांचा मोड झाल्यावर ते पुन्हा तुझकडे वळतील आणि तू तुझ्या नामाचा स्वीकार करतील, या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी करतील, तेव्हा तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. तुझे लोक इस्राയേल यांच्या पापांची क्षमा कर
आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांस दिला त्यांस परत आण. त्यांनी तुझं विरुद्ध पाप केल्यामुळे आकाश कपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली. तुझ्या नामाचा स्वीकार केला तर तू त्यांस दीन केल्यामुळे ते तुझकडे वळतील. तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्रायल तुझी प्रजा, तुझे सेवक यांच्या पापाची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यांस शिकवित आहेस. हा जो देश तू आपल्या लोकांस वतन करून दिला आहे त्यावर पर्जन्यवृष्टी कर. या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नागतोडे हे आले, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहरास वेढा घातला, कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला, तेव्हा इस्रायेलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्रायल लोक आपल्या जीवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी या मंदिराकडे आपले हात पसरून करतील, ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक. त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण. प्रत्येकाचे मन ओळखून त्यांच्या सर्व वर्तनानुसार त्यांस फळ दे, कारण सर्व मानव जातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस. म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजांस दिला त्यात ते राहतील. तितके दिवस ते तुझे भय बाळगतील. तुझ्या इस्रायल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, कारण तुझे नाम बलिष्ठ व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणार. आणि त्याने येऊन या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक, व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर. म्हणजे या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्रायल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील. आणि मी जे मंदिर बांधिले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांस कळून येईल. तुझे लोक तू पाठवशील तिकडे आपल्या शत्रूंशी सामना करण्यास जातील आणि तू निवडलेल्या नगराकडे व तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील. तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक, त्यांस न्याय दे. त्यांनी तुझ्या विरुद्ध पाप केले, कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही, व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांस त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांस जवळच्या अथवा दूरच्या देशी पाडाव करून नेले. तर ज्या देशांत त्यांस पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्या लोकांच्या देशांत तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहे, आम्ही दुराचरण केले आहे. आणि ज्यांनी त्यांस पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशी ते तुझकडे जीवे भावे वळून त्यांच्या पूर्वजांस दिलेल्या देशांकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील, तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक, त्यांस न्याय दे. तुझ्या लोकांनी जे पाप तुझ्या विरुद्ध केले असेल व जे काही अपराध तुझ्या विरुद्ध केले असतील त्या सर्वांची त्यांस क्षमा करून त्यांचा पाडाव करणाऱ्यांच्या मनात दया उत्पन्न कर, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील. कारण ज्यांस तू मिसर देशातून लोखंडाच्या भट्टीतून काढिले हेच ते लोक तुझे वतन होत. तर तुझे नेत्र तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे व तुझ्या इस्रायल लोकांच्या विनवणीकडे उघडे राख. ते तुझा धावा करीतील त्याचकडे कान दे. कारण हे प्रभू देवा, तू आमच्या वडिलांस मिसर देशातून काढिले त्यावेळी तुझा सेवक मोशे
याच्याद्वारे तू वचन दिले, तदनुसार हे लोक तुझे वतन व्हावे, म्हणून या भूतलावरल्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यांस वेगळे केले आहे. शल्मोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरापाशी करण्याचे संपविल्यावर तो तेथून उठला. प्रियजनांनो, खूप सुंदर अशी प्रार्थना त्यांनी केलेली. आपण कधी कधी प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण कधी कधी काहीतरी व्यर्थ बडबड करतो. म्हणून नेहमी जेव्हा तुम्ही वचनचं मनन करता किंवा जेव्हा आपण बायबलचा अभ्यास करतो, त्यांचे जे संदेष्टे आहेत किंवा देवावर विश्वास ठेवणारे विश्वासू जण आहेत, जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो त्यावेळेस त्यांच्या ह्या ज्या प्रार्थना आहेत की ती लोक देवाशी कशी बोलत होते, देवाबरोबर काहीतरी गोष्ट मागताना ते स्वतःशी सुद्धा मागत होते आणि इतरांसाठी मागताना कशा पद्धतीने आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, राष्ट्रातल्या सर्व लोकांसाठी त्यांची प्रार्थना कशा प्रकारे होती, ही प्रार्थना आज आपण शल्मोन हा जो राजा होता आणि त्याने देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात नेऊन ठेवला होता. आणि देवाचं मंदिर जर बघितलं एक राजे याच्या 7व्या अध्यायामध्ये आणि 6व्या अध्यायामध्ये की आपण पाहतो की खूप सुंदर असं त्याने देवासाठी मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिराला देवबाप्पाने आशीर्वादित केलेले. तर ही प्रार्थना देखील देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.